साहेब तुम्हाला उमेदवारी जाहीर झालेली आहे, राज्यातली पहिली उमेदवारी तुमची जाहीर झालेली आहे, काय भावना आहेत, काय सांगाल? नाही, मी पक्षाचा आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा मनापासून आभारी आहे की त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे आणि मला पुन्हा एकदा शिवडी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलेली आहे। मी खात्रीने सांगतो की शिवडी मतदारसंघातील लोक निश्चितपणे ह्यावेळेला राज ठाकरे साहेबांच्या उमेदवाराचा विचार करतील आणि विधानसभेमध्ये आपल्या हक्काचा माणूस, आपला माणूस म्हणून बाळा नांदगावकरला पाठवतील। शाडो कॅबिनेटमध्ये आपण गृहमंत्री होता, आता प्रत्यक्षात गृहमंत्री होण्याची वेळ आली असं वाटतं? मला असं वाटतं की सामान्य कार्यकर्ता म्हणून तिथे जाणं गरजेचं आहे। सामान्य लोकांचे प्रश्न हे माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहेत आणि मी सामान्य कुटुंबातून आलेले असल्यामुळे सामान्यांचे प्रश्न माझ्यासाठी फार महत्त्वाचे वाटतात आणि त्यासाठी मी प्रयत्न कालही केला, आजही करणं, उद्याही करत असतो। मी आमदार असलो नसलो तरी करतच होतो। काल जेव्हा सोलापुरात आपण आला तर राजसाहेब मुख्यमंत्री व्हावे अशा घोषणा देत नव्हत्या, दुसरे ठाकरे मुख्यमंत्री व्हावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे का? आणि तुम्हाला मला वाटतं खरं पाहता जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर सर्वे घेतला तर निश्चितपणे महाराष्ट्रातील लोक कोणाला मुख्यमंत्री म्हणून करावं असं जर सर्वे घेतला तर राज ठाकरे साहेबांना निश्चितपणे पसंती दिली जाईल याची मला खात्री आहे। खरं तर मराठवाड्याचा दौरा आजपासून सुरू होत आहे आणि आजच उमेदवारी जाहीर झालेल्या आहेत। आगामी काळात मराठवाड्यामध्ये कशा पद्धतीचे चित्र असू शकते? मला असं वाटतं की मगाशी साहेब जे बोलले ना ते जातीपातीच्या राजकारणामुळे थोडंसं गोंधळ झालेलं आहे, पण निश्चितपणे हा काही एक कालावधी आहे, भविष्यामध्ये हे काही टिकणार नाही। त्याच्यामुळे मराठवाडा कालही चांगला होता, आजही चांगला आणि उद्याही चांगला राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।